हाय का नाही पोरगा होय तर महामारीचा राखण होय वंशाचा दिवा होय मला खेळवाले होय मग पैसे पैसे तुझ्याकडे पैसे मग अशी 10,000 रुपये दिले का गेले नाही ते 10,000 रुपये घेऊन जा डॉक्टर कडे मग अशी दिले त्या खिशात ठेवले हा आहे ना ठेव आता पोटफुग्याकडे जा आणि मी जसं सांगितलं तसं केलं तो ठीक नाही तर मा नाव आहे शांताबाई शांताबाई जा तिला घेऊ काय समजत नाही सोनोग्राफी म्हणते का म्हणते काय समजत नाही विचारला पाहिजे तर शिकली समोर घ्या ना घरवाली करते ते समजत मंजू शेती करायला मोठ्यात होते कोणत्या येतात ना शेती करायला हा चला एक काम कर आपण चेकअप करू अहो त्या ठिकाणी मोठ्याने नाही का पोटफोग्याकडं हो का हो मासा त्या दवाखान्यात शांती खाऊन पाण्यामध्ये असे कानाला हवा देवा लागली मी मेली गेली तर पाय डॉक्टर साहेब इथे आता मी आवाज देतो बरं वाटलं का हे म्हणजे बरं वाटलं काय बरं लागते वरखाल्या वरखाल्या फुलाच्या जागी आपण सटायचं झाला मी यातच मरते डॉक्टर साहेब ओ डॉक्टर साहेब चल मैं तो कंपाउंडर भी ना ए डॉक्टर साहब ओ पोटफुगे साहब ओ पोटफुगे जी अब लवकर बोलवा हल तू पत्नी आहो मला नको मी कालपासून दवाखान्यात गेलो नाही आणि दवाखान्यात ज्याची वेळ आली गाडी काढतो आणि दवाखान्यात जातो गाडी
दवाखाना पेशंट दिसतात बाबा 10 वाजून गेले दवाखाना खोललो आणि दवाखाना पाहतात पेशंट तयार आहे डॉक्टर साहेब आले खरं. मी बोलतो डॉक्टर साहेब. भाऊ आवाज नाही बोलू देत नाही बोलू. ओ भाऊ कोण आहात तुम्ही नमस्कार हा बोला काय समस्या आहे तुम्ही डॉक्टर आहात हो जी हो जी कंपाऊंडर डॉक्टर डॉक्टर कम्प्युटर यायला वेळ म्हणून कंपाऊंड कम्प्युटर यायला वेळ म्हणून मी दवाखाना खोलला आणि अंदर जायचा प्रवेश केला तुम्ही दरवाज्यात दिसले म्हणून मी तुम्हाला विचारला नाही तुमच्या खांद्यामध्ये दिसली का नाही हा तुम्ही डॉक्टर आहे ना मी म्हणतो बूट पालिश वाला हे का बस बूट पालिश वाला असं आहे का दिसले का खांद्यात का कोणी आहे तुम्ही डॉक्टर हा नाही कम्प्युटर कम्प्युटर आहे कम्प्युटर चालवायचा खरं सांगा ना तुम्ही कोण आहात तुला सांगून आलो ना मी डॉक्टर हो तू मोठा कम्प्युटर वर म्हणजे तुमच्या आईला पोट फुगे माहे नाही फुगत माहे कसं तसंच राहते असे बाबाचं पोट फुटलं हा फुगते ना हा तुमच्या फुगते माहे नाही फुगत आता झाडू मारता आहात का मी पेशंट आणून हा घेऊन या ना पेशंट घेऊन या ना हा घेऊन या अंदर घेऊन या अंदर डॉक्टर साहेब हा बोला मी का म्हणतो तिच्या गर्भ पाच करायचे आपल्याला हा म्हणजे माये अरे पहिले तिला तपास होतो द्या मग तुम्हाला काय करायचं पण सांगा ते सोनं घ्यायचं दिले हा सोनं सोनं मग सोनं घेऊन आला मग तपासाला ये जा तर आणतो ना सोनं घेऊन गेलं ते माझ्या मुंबईला समजत नाही ते हा ते गराफी का काय केली का गराफी सोनोग्राफी करायची हा का माहित बापा तुम्हाला नाही माहित सोनं काढून घ्यायचं म्हणून का गराफी करायची काहीतरी असं म्हणे बा हा 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 तो बायको लागलो मी आता मला समजते तुमची भाषा तुमच्याच माणसातला माणूस हो मी सोनोग्राफी करायची म्हणते हा तसं सोनोग्राफी हा तुम्ही सोनोग्राफी परत अंदरचा पाठवा तपासून घेऊ तर सोनोग्राफी करायचं काय करायचं मग पण पाच बसू मग नंतरच्या गोष्टी हा मग नंतरच्या गोष्टी हा ठीक आहे या गाड़ी चल लेता गेला लागण आले का सावकाश आणा डॉक्टर साहेब हा एक माहिती वाईट माझ्या बहिणीने काय घेतलं तर काय येते तुला सांगलं थांबलं मग मला बोलते ना मला सांगा तुम्ही इथे दवाखाना करायला का लोकांना बजार दावायला बाबाची सिरियस तब्येत आहे तुम्ही तुमची सिरियस तब्येत आहे मला माहिती आहे मा बायकोच्या पोट तुम्हाला फुटलं घेतो तर मा कमी यावी तुला नाही माहिती ना नाही फुटलं पाहिजे म्हणून तुम्ही सांगतो तुम्हाला या लोकांत भागवलं नको दाखवा असं हा काम काम बोलते का मला काम तुम्ही राहता दूर बा बाहेर बसून काय मी बाहेर बसू होची मॅडम नमस्कार नमस्कार मी काय म्हणतो तो तुमचा नवरा आहे ना हो माय नवरा आहे का सांगा जी लक्ष नको द्या जाऊ द्या अडाणी आहे पागल फिगर आहे का ती अजी अडाणी आहे का पर्यंत होणार नाही आहे या काही वर्ग बरोबर नाही शिकला का या काही वर्ग बरोबर नाही शिकला नाही ना तर नाही शिकला पुरा गेला साठा डुबीत त्याची माय मोठ्या कायदे करते पोरं शाळा नाही शिकत अरे बापा रे ठीक आहे हा, बोला. डॉक्टर साहेब काय सांगतो हा. तुम्हाला अजी एक हप्ता झाला हा. की जेवण खावणी बरोबर करत नाही हा. पण आता ती लोकांना भारी लागते हा. हातपाय जर लागते हा. आणि काही मला कोरड्या उलट्या येते उलट्या येते हो ना उलट्या येते हो ना तर. बरं एक काम करता का डॉक्टर साहेब इले उलट्या होते इले सीधा करून द्या उलट्या होते सीध्या करून देऊ सीधा करून प्रयत्न करतो सीध्या करायच्या प्रयत्न करा हा. मॅडम मी काय म्हणते तुला म्हणताय मला काही चेक नको करा हा. मागच करून टाकायचं आधा वेळी येते
आता मला सांगा तुम्ही आल्या दवाखान्यात कोणाची तो माणूस तुम्हाला घेऊन आला आला हा तब्येत तुमची सिरियस आहे आणि त्याला चेक करून का करू डॉक्टर साहेब मला लवकर चेक करा मला कसं तरी लागू राहिलंय चक्कर झालं बरं बरं या का ठीक आहे या या अंदर या अंदर या मामा बायकोने अंदर नेला माया कोण अंदर नेला काय करते काय नाही मी खिडकीतून पाहिलं मी असताना तिचा नवरा बाळ ठेवता हा आणि तिच्या बोंबलीला हात लावते पागल बिगल झाला का नाही पागल म्हणे पागल झालास का तू मग हा तू पागल झालास का काहून? मला सांगा मी तिला चेक करत आहो हा? मी तिला चेक करत आहो काय करते मी तिला चेक करत आहो मी तिच्या पोटामध्ये पैसे आहेत. कोणी पैसे तपासले का बाबा चेक पैसे ना कुणी पैसे पाहते का तुला चेक मागायचा तर मला लिहून दिला असता मी तुला अरे बाबा तो चेक नाही हा? तिची तब्येत पाहत आहो तब्येत समजलं तब्येत हा हा ते तब्येत पाहत आहो तर तुम्ही भरा पण मारून दिला तुम्ही मला अंदर चाल म्हणलं तर बाबाकडे काय करते अंदर चाल बनलं होतं चेक करायला गेलो होतो मग का पाहिजे दिवशी ते दिवशी का पाहायचा आहे तुमच्या कामाचा आहे ना माग आमच्या कामाचा आहे. आरामात करा हो तर मी तेच म्हणतो ना. आणि काय खबर आहे तर मग काय सांगा हो तर ठीक आहे ना तुम्ही तू थांबा बाई माझ्या का तू डॉक्टर बाई का तू तू डॉक्टर बाई का सांग आता सांग तू सांग बरं चबल मा बायकडे डुंगरा आहे हा डुंगराला काय हात लावते कुठे दाखव मग दाखव आता त्याला दुखा कुठे दाखव म्हणजे का पागल साध्या डॉक्टरला म्हणजे का पागल बिगल समजला का मला बाबा काय समजला का तू हो खूप पागल आहे त्या बरोबर बोलला स्वतः जबल ह्याला मी स्वतः लग्न झालं बाबा बायकडे हात लावला तुझ्या बरोबर डुंगरे काढून चेक केला अरे बापा आमचं चेक करायचं काम असते मग मी कमला ठेवलं ते कुठे त्याचा मला सांग आमचं चेक करायचं काम असते बरोबर आहे आम्ही डॉक्टर माणसं मग तिच्या ठरवायचा तुम्ही मला चेक करायचं काम असतं तुम्ही चेक करता का बरं एक काम करा तुम्ही चेक करा आम्ही जातो घराकडून त्याला ते राहिलं असतं तर मी काय मग भाड्याच्या पहिल्या तुम्ही समजते ना की डॉक्टर मी चेक मी करून राहिलो कर ना हा मग तुला काय तोडटूट टाकायला पाहिजे ते विचार हात लावला तर मागाय बोलतो हा मागाय हात लावला पण मला सांग मी हात लावून कोण डॉक्टर चेक करतो कवरे आहो कोणता डॉक्टर चेक करते कसं आहे करा हा कोणी का ते डॉक्टर बरं हा बरं. काय करते हा? काय करते कपडे काढू हा. मी हा. काय साठी कवले तो ते चेक वा 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 तू चेक करायचा म्हणून म्हणतो भाऊ तुझ्यासारख्या 2-4 वर्ग शिकले असते का नाही 2-4 वर्ग शिकले असते का नाही तर कुठे उंदराला गेलं असतं का माहित नाही शिकले समजले समजते हा नाही तुझ्यासारख्या माणसाला समजतच नाही अजिबात नाही अजिबात समजत नाही तू एक काम कर तू बाजूला होय आणि त्या पद्धतीने उभी कर होय उठ बाजूला होय. कर उभी कर बाई डॉक्टर साहेब का म्हणता अजून काय झालंय मला सांगा म्हणलं मला पुस्तक लागलं सांगू कोण आहे पण गोष्ट लक्षात ठेवली बाई कोणती तुझा नवरा पागल आहे नाण्यावर तर पागल आहे ती मग तुझा नवरा पागल आहे आणि तुझ्या पोटात जे होणारं बाळ आहे जे म्हणजे मी प्रेग्नेंट आहे हा असं मला एवढी हरकत नाही. आनंदाची गोष्ट तुम्ही मला एवढी वेळ लावली का सांगासाठी हा तर भाई चेक केल्याशिवाय कसा जमत मला सांगत 2 शब्द बोलायच्या पुढे तुला वेळ झाला आणि त्या डॉक्टर सांगत तोंडात तोंड घालून बोलतेस
करा वो. पण त्या नसीब पाप केली होती म्हणजे काय म्हणलं बाप आहे तुला का बोलले बापा परमान आहे म्हणलं हा परमान परमानंद नाही बाबा तसं नाही म्हणलं मी परमानंद नाही म्हणलं प्रेग्नेंट आहे म्हणलं म्हणजे अजी डिलिव्हरीची वेळ आहे म्हणलं अजी तुम्ही बाबा होणार आहे बाबा अरे तू बाप होणार आहे बाप तू बाप तू त्या बहिणा तूच बाप म्हणते अरे बाबा मी तुला म्हणत आहो की तू बाप होणार आहे तू बाप होणार आहे अबे भाड्याच्या पहिला तू बाप होणार आहे आलेल्या मला तू बाप होणार आहे तू कसं काम बोलते डॉक्टर येता तू नाही हेलिकॉप्टर हो तूच बोलते मी उडते तुम्हाला हेलिकॉप्टर नाही का तूच बाप होणार आहे म्हणतेस अबे भाड्याच्या पहिला मी म्हणलं की तू बाप बनणार आहे तू पुण्या भाषेत सांगावं या मुलगा संघ आणि कोणती गाठ कशी पडते आता चेक कर तू बोलला तर मी बोलतो का तू बोलला का बाप अरे भाड्याच्या बैला अजून मध्ये बाप बन म्हणते मी काय म्हणतो तू तू हे बाया जसा म्हणून तसा बोलील मी तू अलग हो. तू अलग तू हो. बोलतो काय जाऊ का मी घरा का जाऊ का जाऊ का नाही, जा तुला. तो काय आहे कंडिशन मला सांगतो का ना हा, ठीक आहे बोलायला बाई हा बोलायला तू तिसऱ्यांदा गर्भवती आहे अजी माझ्या आधी 2 मुली आहे हा. पण मी आता गर्भवती आहे हो त्या आनंदाची गोष्ट आहे हो ना. छान आहे खुशीची गोष्ट पण बाई एक गोष्ट आहे बोलायची तुला पहिल्या किती 2 मुली आहे हो मुली आहे मी 2 2 मुली होय आहे ना. आणि हे तिसरी होणारी मुलगीच आहे मुलगीच आहे हो. ते तर माझ्यासाठी सौभाग्य आहे बरोबर. आधी जरी 2 मुली असतील हा. पण माझ्यासाठी मुलगा आणि मुलगी दोन्ही समान सारखे आहे. असाल, बरोबर. जर मुलगा असता तर तेवढीच खुश असती आणि आता मुलगी होणार आहे तर तेवढीच खुश आहे बरं ठीक आहे तू पण मी काय म्हणतायची हा बोला ना मी का नाही माझ्या घरी माझ्या नवरेलं आणि माझ्या सासून गोष्टी करताना ऐकलं हा अगं वंशाचा दिवा एवढी इस्टेट कोणाला अशी म्हणत होती हा आणि माझ्या सासू आहे खतरनाक हा आहे 90 किलोची हा तर तशीच आहे 90 किलोला एक तिचा हात आहे मा अरे बापा म्हणत एक दंड आहे का 40 किलोचा तिला जर माहीत झाला हा का माझ्या पोटात पोरकी आहे हा तर ते काही खरं नाही म्हणजे माझ्या काय खरं नाही का तुमची तर काही खरं नाही पण हा. माझी काही खरं नाही बरं पाहून ना का होते तर पाहून ना समोर बरोबर आहे? त्याची अरे पाहून ना समोर का होते तर समोर पाहू त्याच्यासोबत बोलून घ्या हो हो ठीक आहे हा त्यामुळे या. कमकम करून राहिल्या तर बोला. भाऊ हसलास जमलं का हा जमलं कसं काय एक नंबर धन्यवाद एक नंबर बोलता हा बोलता आता ते का होते ते मला सांगू शकत नाही बाबी पण ते काही मला समजत नसते काही मला बोलताय का मी सांगतो ना का पोरकाच आहे तुले हसो हा तुम्ही तुला सांगत ना सांग ना तुला सांगतो मी तो काही मला समजेल पण नक्की तुला पोरका हे गोष्ट नक्की आहे मी इमानदारी अरे खरं ना खोटं बोलतो का मी ठेव माझ्या ठेवा ते साठी तू हे ठेवला बोलतो हाय हा बा हो हो होते होते पोर पोरगी ना पोरगी यांचं हा पोरगी यांचं मग का करे पोरगी झाली तर खरं का सांगितलं तुला खरं सांगत आहो ना हा इमानदार सांग गोष्ट का आपली हो दोस्तान की सांगा पोरगच आहे पोरगा आहे रे का खरं सांग यार अरे एका खोटं सांगून द्या का मी खरंच म्हणून लावलं ना पोरगी झाली तर अजून मला तसाच म्हणते तर मी काय करू पोरगी होईल तर मग तू डॉक्टर हा तुम्ही डॉक्टर हो ना मी ट्रीटमेंट केलं चेक केलं ना हा केलं मग काय चेक अरे जे काय होतं ते केलं मी ना पण तुला सांगायचं ना त्या पत्नीच्या पोटात पोरगा आहे अजून काय सांगू तुला आणि तू म्हणते पोरगी झाली तर हा, कुठे येऊ काना काय नाही ते तर बोललो बर बोल पोरगी असं तर तुला पैसे देतो तिला गर्भपात तुमचा पोरगी असं तर पाळून टाक हा पाळून टाक हा आणि पोरग असं तर ठेवून दे पोरगं इमानदारी नाही. इमानदारी नाही. आपले पोरगं 50,000 रुपये लागतात हा, दे. पक्का का गेलं तर तेवढीच दे मी 1000 मी उचलतो बाकीचे हा हे 36,000. हा ठीक आहे तू बाजूला हो. झालं तुझं काम पैसे येणार तुला हा बाजूला हो. बाजूला बाय मॅडम इकडे या
कोणाची डॉक्टर साहेब? हा तुझा नवरा म्हणते का म्हणते? पोरगी असन तर गर्भपात करून टाका आणि पोरगा असन तर जेवढा ठेवा म्हणते मला यानं 50,000 रुपये दिले. अहो डॉक्टर साहेब, हा तुम्ही करते करा, हा पण हा जन्माला यायच्या पहिले या पोरीने नको मारावं. मी तुम्ही तुमच्या एक काम करा. नाही, एक काम करा. हे तुमचे पैसे तुम्हीच घ्या. हे तुमचे पैसे तुम्हीच घ्या आणि आपला सुपरा बरोबर ठेवा. मग मी तुमच्या नवऱ्याचं काय कसं काय मी पाहतो. ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे तुम्ही हा हा ठीक आहे हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सांगतो मी सांगतो. जेवतात कधीच मी तर. बरं बरं काय हरकत नाही. बरं बरं ठीक आहे मग. या साहेब इकडे या. जमलं हा? जमलं जमलं हा, तुम्ही म्हणल्याप्रमाणे जमलं. पाळलं का? हा हा? हा तुम्ही म्हणल्याप्रमाणे जमलं मला. म्हणजे मी आता आपल्या आईने कसम सांगितली हा का मी दवाखान्यात गेलो हा. का तुला खुश खबर देतो. हा. आता पोरगं असायला पाहिजे, हा? पोरगं व्हायला पाहिजे. तर पोरग साहेब म्हणून सांगायचं का तुला. आणि पोरगी झाली तर तिला फुलं होती. मी एक काम कर. हा. मी पैसे घेऊन अशी गद्दारी करत नाही. म्हणजे मी असे पैसे घेऊन हा. किंवा सारखे असे पैसे दिले मला शकूनचे भेटते. सगळं ताज्या लगेच भेटते लगेच. म्हणजे सगळे हे पटात खेळणार आहे. सगळ्याच्या वरचे 100 100 200 300 104. पण मी असे कामं करत नाही. मग पैसे हा पैसे घे. पैसे ना तू ते पैसे देतो सांगितले ना. ते पैसे त्या पत्नीकडे आहेत. त्या पत्नीकडे दिले मी ते पैसे पण भुलून हे असे कामं नको करू. घर बाबा तू टेन्शन तर घेऊ. नाही करतोच का बघ. त्याच मागे टोल्याचा निघतो. अरे 2 नाही 4 एकर येत. अरे पुन्हा तर माझा हात नको येतो. पोरगी आहे का? तुला काय म्हणलं मी पोरगा आहे ना. आणि नाही असली मी तुला काय म्हणलं पोरगा आहे हे तुला माहित आहे. तर ठीक आहे. मला माहित आहे. हा. हा आहे ना. हा. मग हे असं कर. हे आता तू आपल्या घरी चालला जा. हा. हा तिचे 9 दिवस पूर्ण होते मग काय होतं तर पाहू. सांग पक्का काय बरं पक्का होय ना. हा ठीक आहे पाहू समोर. पोर झाला तुझ्या घरी पे हो का पे ठीक आहे. आणि पोरगी झाली तर हा तुला जेल. जेल बरं काय हरकत हा, नाही. ठीक ठीक आहे जेल बघून टाकून. हो ठीक आहे. मंजुळा पोरगी जातो. हो चला लई भूक झाली. आम्हाला भूक लागली, घरी चला लवकर. भूक लागली? हो तुला काय खाऊशा वाटते? चल केलं चला ना घरी. हिम्मत होती. भूक लागली का नाही. चिरिंग करते का असं तर नवरा जाऊ दे आता. हा? आई- चुप गए सारे नजारे क्या बात हो गई. आए चुप गए सारे नजारे क्या बात हो गई. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. चुप गए सारे नजारे क्या बात हो गई. चुप गए सारे नजारे क्या बात हो गई. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. मला भूक लागली, मी घरात चालली. तुझ्या आपल्या रूम मध्ये आराम कर. हो आराम कर. मी आई सोबत बोलतो. बोला. ते आराम कर. डॉक्टरकडे चेकअप करायला येतं. मुलगा आहे म्हणजे खुशीचा दिवस आहे. आईला खुशी सांगितली तर अशी आनंदामध्ये येते का हास्य जागा आवाज दिला पाहिजे. मंदिरात तू आपल्या रूम मध्ये जा. आई ग, आई म्हटलं आई ग आई. ए आई काय नाही थोडासारखा चिल्लाते. अरे
बाळ अच्छा 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 ते काय आहे याचं? बापू आहे म्हणे बापरे आनंदाची गोष्ट आहे बापू आहे म्हणे तर हा तिला लेकायला चक्कर चालू होती. शंकर पल्ली गिल्ली आहे ना त्या पहिली नाही हा. तिला खाल्लं नसेल ना. खाल्लं नाही, बायको किती आहे? 2 दिवसाची. 2-3 दिवस झाले खाल्लं नाही. हा. आणि अचानक दवाखान्यात मिळून गेलं. हा तिला चक्कर आली. बरं खाऊन घे म्हणलं काही नाश्ता घ्यायचा. चालू कामात दिला असं करलं मरलं बिया भरलं ज्यूस पिऊन घे म्हणलं नाही का. कालचा ज्यूस पाजला कानबरीच्या पाल्याचा. हा कानबरीच्या पाल्याचा. तूच पेला का बरं कानपडीचा पाल्याचा ज्यूस काहून? जाऊन कोणा पाहिलं कानपडीचा पाल्याचा ज्यूस पेते येत नाही. कोण पेते तू तो तिथं दुकान आहे ना. हा पाजला. वाचला मग तिने आरामात थोडसा. आरामात मी म्हटलं रूम घ्या मी आईसोबत 2 शब्द बोलतो. हो 2 भाकऱ्या घे 1 गादी घे आणि झोप म्हणा त्याऊन हे एकटीच करत आहे या बाकीच्या बायाला होतच नाही नाही तू ह्याचे हे काय काम बोलतोस हो? हे कळ गावर अरे मला त्या डॉक्टरचा फोन आला होता हा. तुझ्या बायकोच्या पोटात काही पोरगी ना पोरगा नाही हा. तुझ्या पोटात पोरगी आहे काय करू कुतू असं थेंब नाही पडे त्या डॉक्टरना फोन केला शांताबाई म्हणे तुझ्या सुनेच्या पोटामध्ये पोरगा नाही पोरगी आहे म्हणे पोरगं नाही म्हणे. पोरगा नाही म्हणे मला कसा खोटं बोलतो. खोटं बोलला त्यासोबत मग आता काय करायचं? काय करायचं तिला घराला बाहेर खे हे काकूच्या 3 डुकरी सार करून हा 3 का करते हे एवढी इस्टेट हा एवढा बंगला कायला त्या दुसऱ्याचं धन केलं खेळून देऊ. अरे तिला मार आणि तिला बापाच्या घरी पाठव मी माझ्या घरी त्या पांढर पाहिजे ठेवत नाही फक्त पक्का तो डॉक्टर माणूस खोटं बोलला. डॉक्टर खोटं बोलले पण त्यानं मला सांगितलं बाई म्हणे तुझ्या सुनाले म्हणे पोरगा ना पोरगीच आहे म्हणे तुम्हाला कसं सांगितलं त्यानं? आणि बरं का माई ठीक आहे मी त्या सुनेला बोलवतो आणि ते माझ्या बोलतो ना तिले पाठव त्या पांढर पाहिजे का करू ठेवू 3 दिन थांबा काय करू काय करू डॉक्टर जाऊ. काय करा चल तिला बोलाव तिला चांगलं झडप कर तिला माझ्या घरी पाठव ठीक आहे तू आलो. अलग होतो मी तुम्ही मागला तो. ए मंजुळा 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 आराम केला. आता बाई कुठे पाहिली आता पुरी कुठं आहे ये बाई. ये कुठे गेली ये कुठे गेली आली नाही ये बाई. वैका मेले विचार करू बोल म्हणजे हे पोरगी तुझी माही काहीच नाही. तू खोटं का बोलली मला सांग खोटं का बोलली येऊ सांगतो तू राहील तू डॉक्टर सांगू तुझे मुलाखत आहे मला डॉक्टर सांगायचं खोटं बोलला तो तुला मला पोरगा आहे म्हणे मी खुशीनं घरी आणलं तुले घरी आणल्या मग पोरगी म्हणलं असतं तर शेतात तुला मुद्दा ठेवल्या अवा तुमच्या जीवाला तुमच्या आईच्या जीवाला लाभ करून थोडेसे लागते काय सरम काढले सरम सांगले 3 फाका का करू का 3 फाकायचं नाही हा अवा तुमची बाई एवढी बाई बाई एवढी बाई तिला पोरा बाळाचा लाभ नाही फक्त पोरगा पाहिजे दाऱ्यात पोरगा होईल तर माझ्या वंशाचा दिवा होईल माझ्या महामारीचा राखण होईल आणि ह्या फाका काय करू तिला होता हे नाही पाहिजे माझ्या पोराला माझ्या घरच्या भाड्यानं पहिल्यामध्ये हे पांढर पायी मी तर जाईन सटवी दारी पांढर पाय चिपडी या बकऱ्याला म्हणलं मागू नको तर या बकऱ्याला मागतले तिने हो काय चल म्हणा जागे मारबे चाहते हो परदेस पिया जाते ही खत लिखना
गावले आई चालली बोलले जा जा म्हणलं आईच्या मागे झाली ती बघितली बरं झालं गेली तर मग गेली आई आपण मस्त डोक्यात धरून आता कसं करू आता कसं करू का करू डॉक्टर तर जाऊ दे ना जाऊ दे ना डॉक्टरचं काय करतेस बोलो चुप चला ना घरामध्ये बसतो चरलं भरलं बिना भरलं करतो मस्त जेवण करतो काय सांगू बाई माझे नसीब लहानपणापासूनच फुटले बाप मायच्या घरी सुखात झाली पण 15 वर्ष झाले लग्न या माणसाच्या घरी आली तेव्हापासून माझ्या जीवाने सुख नाही अहो 2 पोरीची माय झाली तरी सासूने मला वनवास केलं आणि आज त्या 2 पोरीले शाळेत जाऊ गेली आणि माझ्या सासूनं मला घराच्या बाहेर काढलं मी 2 जीवाची बाई मी काय करू हे तेव्हा मला दिवस दाखवण्यापेक्षा मरण खाऊन नाही दिलं अरे तुला जर मला मरण दिलं असतं तर माझ्यावर हे वेळ आली नसती पाण्यात डुबते माझी नाव रे पाण्यात डुबते माझी नाव संकट काळे आजा धाव रे देवा संकट काळे आजा धाव रे पाण्यात डुबते माझी नाव हो पाण्यात डुबते माझी नाव मी कुठे जाऊ ना काय करू बाप मायाच्या घरी गेलं तर भाऊ भाऊचं चांगलं नाही पाहतील या 2 पोरीले घेऊन आणि मी 2 जीवाची बाई तर मी तर जीव देईन तर माझ्या 2 पोरीचं वाईट होईल मी काय करू काय नाही मला काही समजत नाही तेव्हा मला काहीतरी मार्ग सुचव रे एक काम करते माझ्याजवळ फक्त आता एकच पर्याय उरलाय या गावातले सरपंच मामाजी आहेत मी त्यांच्या घरी जाते आणि त्यांना माझ्या घरचं जे काही घडलं ते सर्व सांगते आणि त्यांच्याकडून माझ्या पोरीले आणि मला न्याय मिळवून मागते म्हणून तरी मी माझ्या पोरीचा वाईट नाही करू शकत त्यांच्या घराकडे जाते आणि त्यांच्यासोबत बोलते फुटले नसीब माझे आली अवदसा माझ्या कर्माची कर्मदेशा माझ्या कर्माची कर्मदेशा कर्माची कर्मदेशा माझ्या
सरपंच मामाजी, ओ मामाजी. नमस्कार बाई. नमस्कार जी. बोला कसा करणं येणं झालं? अहो मी शांताबाईची सून आहे. हा या गावातली दारूबाई आहे ना शांताबाई, हा हा मी तिची सून आहे. हा अजी मामाजी काय सांगू, काय झालं? अजी माझ्या नवऱ्यानं आणि माझ्या सासूने मला पद मारलं हो का? आणि घराच्या बाहेर काढलं. मी काय करू बरे सांगायची. खरला खाणं कमी करा ना. होजी नवरा बायकोले कायसाठी खेदन कायसाठी मारत? हा वाईट व्यसन असतील तेव्हाच मारत करे नाही का? हा मग काय झालं? अजी मी खरा खातच नाही. नाही का? नाही का? बरं काय ते कोण खाताची नसाची पुडी खाल्ल्या का? हा कशासाठी पाठवलं घराबाहेर? अजी मला आधी 2 पोरी आहे. हा 2 पोरी आहे आणि आता मी गरोदर आहे. तर आता ना पोटात पोरगीच आहे. तर पोरगी नाही पाहिजे म्हणून मला घराच्या बाहेर काढलं ती. म्हणजे पहिल्यांदा 2 पोरी आहे हो ना, आणि नंतर गर्भ पोरीचाच आहे हो ना. म्हणून त्यांनी घराबाहेर काढलं. नाही सासूला पोरगा पाहिजे होता. पोरगा पाहिजे होता. वंशाला दिवा पाहिजे म्हणते. जुते मारासाठी? नाही हा. तुमचे पैसे जमा करून ठेवली आहे ते कोणाला झाले पाहिजे म्हणून. हो त्याला म्हणजे येथून जमा करायचं आहे देशी दारू विकून आणि तिकडे इंग्लिश दारू पेचाई. अजी माझी सासू परपतीनं वैरांगी आहे. या गावात या की बदमाश बाई कोणी नाही. बरं. पित्या आहे, पित्या आहे. बरं ठीक आहे. हा तू काय फिकर करू नको. ठीक आहे. मला नाही पोरी न्याय हा न्याय तुझ्याकडूनच लागल. कारण की न्याय आपल्याला समजते ना. ठीक आहे मी आवाज मारतो. चला शांताबाईच्या घराकडे निघतो आणि बरोबर बाई आणि तिला 2 लहान मुली आहे. त्यांच्या कसं होणार? ते कुठं जाईल ना कुठं राहणार? शांताबाईच्या घराकडे जातो. हम कहा मोहब्बती के दुश्मनों से डरते. हम कहा मोहब्बती के दुश्मनों से डरते. हम कहा मोहब्बत बाई तुझं घर? हो ना, हा तो घर पण मी दूर उभी राहायचं. तुम्हीच आवाज द्या. एवढे लोक कशासाठी जमा आहेत? हा? एवढे लोक मेली असं नाही सासू. हा सासू मेली असं नाही. तसे नको बोलो. तू माझ्या साईडला उभी राहा मी बोलवतो. शांताबाई ओ शांताबाई बाबा ओ शांताबाई माल ना या पहिल्या घराचा माल होता तो संपला. कोणता गिराय केला होता उद्या येतो रे भाऊ. काऊन मशी तोडली का? नाही नाही माल ना दारू नाही. माझी शांत तुम्ही दारूवाला थोडी आहो. शांताबाई नको म्हणा, शांती म्हणा, लवकर येते. शांताबाई म्हणलं की येते. असं म्हणू का? शांती म्हणा. ए शांते ओय कोण है? मी या गावचा सरपंच बोलत आहो. सरपंच हो संडासात बसली आहोजी मामल्याचा. का झालं? संडासात बसली आहो मला संडास करता. तेथून बोलून राहिली हा म्हणूनच शांताबाई नाव आहे तू नाही का? मी काय म्हणतो ओय इकडे या ना थोडस तुमच्या सोबत काम आहे. थांबा थांबा येतो. या या लवकर या.
नमस्कार. अशी नमस्कार जी नमस्कार. झाली का झाली. लवकर? संडासातच होती तुमचा आवाज आला तर. हो का? हो. बरं मी का म्हणतो, काय म्हणता? तुम्हाला एक सून 2 नातनी आहेत का? ना बाबा मला कशी सून नकोच्या नातनी. थोडंसं हेकडं तिकडं नको करा. नाही 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 सून हा? काय मला एकच पोरगा आहे माझं. एकच पोरगा आहे? हो. त्याचं लग्न झालंच नाही? नाही नाही खरंच बोलता? खरंच बोलतो. मी आता 4 लोकांमध्ये विचारलं तर म्हणे त्याची सून आहे म्हणे. ते काळजी लोक हा. तेवढं होतं. हो का? मग म्हणजे तुम्ही एकट्यामध्येच लग्न लावल्या का? सून नाही हा. आणि कोणच्या नातनी नाही आम्ही आणि मग एकच पोरगा. शांताबाई नाव आहे माझं दारवाली. खोटं बोलता तुम्ही? नाही नाही. हो. मंजुळा बोला का बाई, बोलांची हे तुझी सासू आहे का? हे सो हा सो 90 किलोचा पोता. हा? वजन करून पाहिले वाटते. कोणत्याची ते कोण आहे तुम्ही? ओळखा बाबा. हे बाईनं या बाईनं घरात सत्यानाश केला बा कशी बरे मा याच बाई ना? म्हणजे हेच खरी बदमाश आहे. हेच खरी आहे. महानवरा का नाही बैलासारखा आहे. हा. हे जशी जशी फिरवल हा. हे शांताबाई शांती नक्की हा. फिरते तो हो का? हे तो शांताबाई काय आहे तुमच्या घराने? नाही नाही गरम बाबा पोराला बोलावतो. हा. थांबा तुम्ही. हा बोलवा तुमच्या पोराला. बंड्या ए फोकण्या ए बंड्या कुठे गेला गे? कोटी हातला गे? चालला मागे आले का ए बंड्या का बाई हा बकरा कोटी गेला बाई. लुक 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 करते. धक लागते बा. ए फोरपण निवडे राहते त्या सरपंचाच्या घरी गेली त्याला घेऊन आणलं मा. ए बकऱ्या बाय कोटी चालला तर हे हार गिर घालू. आई मी दोघे दादा फटिंग नाही का सरपंच माझी. त्याच्या समोरच्या वेळी एक सीन तयारी झाली. कोटी चालला असतं मा. मी देवाने चाललो. कोटी देवाने महादेवाने. आता शिवरात्रीचा एक नमन गिजा पार्वती आणि खांद्यावरी खाया
सरपंचाला घेऊन घरी आली अहो महागड्यातले हात काय काढले जाऊन थोडस जायला बाकी चौऱ्यावर काही चौऱ्या नको चढू मा येते आपल्या चौऱ्या होऊन आला तो सरपंच आवाज देतो त्याच्या संग बोल मी इकडे जायचं बसा मला हाकून सुटली कसाने मुचवल्या गळ कसाने मुचवल्या गळ कसाने मुचवल्या गळ ओ माय माझे कसाने मुचवल्या गळ ओ माय माझे और बोला हरण महादेव जाऊ दे म्हणून आली ठेवला का पांढर पायी त्या सरपंचाला घेऊन आली माई छाती दुपटूप दुपटूप होते पण हाकून सुटली बाबा मी तिकडे हागायला जाते डबा साईडले ट्राय कर बोले तर भागलं मुतर सुटली बाबा आता पुरी आहे का पुरी तुम्ही हा, त्या पोरगी नाही हा, ती एकटीच आहे म्हणजे तिनं भावाच्या घरी ठेवलं असतं तर आता पुरी आली. पोटी ठेवलं तर इथं घरी आले का आपल्या हा हो घरी आले ते बाहेर बसले बोले ऐकू आलो हा ती आली सरपंच आला हा तुम्हाला वाटलं मी खाली तू मागच्या दरम्यान मी तो महादेवाला पळतो मी म्हणे. महादेव येते आपल्या घरी मोठा चौऱ्या आला तू बोलून दे पहिलं हा तू बोल मीना ती बोलली मी म्हणलं मला पोराला आवाज देते म्हणलं होते ना होते तिला आवाज ये ना तिला म्हणे आला तू आवाज दे कावल्या आल्या म्हणे सरपंच साहेबांना मी बोलतो हो हो बाई सटाली ना. हा सटाली मला हात सुटली इकडे तू आली का तिकडून आली मी आता तू लागली आता मी जातो जा या पहिला सब साथ सब साथ ओ सब साथ नमस्कार बाबू. नमस्कार आला तुम्ही मागली का सर हो हा दोस्ता अरे बाबा रे. लगेच तिच्या ओळखी काढला ए शांताबाई आई अहो नाश्ताची तयारी कर केला ए बापू नाश्ता वगैरे मग होईल तुझी पत्नी कुठं आहे एक म्हणलं लगेच दिसा झाले बा नाश्ता घेतला मुलगा मग खाऊ ना हा मग खाऊ पाहून काय आलं अरे माझा मित्र आहे बाबा मित्र घरी मित्र नाही आहे ना माझा बचपनचा मित्र आहे तर माझ्या किती दिवस झाले तुझं लग्न झालं तर मी अजून तुझ्या पत्नीला पाहिलं नाही तिच्या काम तुझे लहान लहान पोर आहे तो बोल ना आहे ना म्हणून म्हणलं हा बापू म्हणून म्हणलं तू तुझी बायको कुठे आहे दिसून नाही राहिली मी आपला दोस्तात बोलू का हा नाश्ता करायला नाही नाही नाही. नाश्ता मग आहे मी चाहतो नाश्ता मोरसाची हलवा तिथं आपला मोरसाची डाब्या तिथं कुठं असेल त्याच्यामध्ये नाश्ता करायला येणे होते बघा हो हो हा मी काय म्हणतो कोण आहे तुझी पत्नी पण हो कोणती पत्नी हे डोळ्याची हे काय आहे बायको बायको म्हणजे गावाच्या मला का समजतं म्हणजे उलांट पूजा आहे तुझी माहीत नाही शिकल्या तर तू का हा शिकणार असं म्हणा तुमची घरवाली मुलगी नाही म्हणून हा तुमची घरवाली म्हणा घरवाली हो तुझीवाली नाही ए तुम्हाला समजेल का घरवाली बायको का होतं घरवाली म्हणजे बायको बायको म्हणजे पत्नी पत्नी म्हणजे बाई एका मासा चाचा हो हो कुठं गेली कोण तुझी बायको कुठे गेली वर मला का माहित कुठे गेली का तू बाल्या सामान्यानं ते ढोल्यासाठी गवत कापायला मला माहित कुठे गेली आहे आहे ते आपल्या येतं गेली भावाच्या घरी गेली पण भावाच्या घरी घरी गेली भावाच्या घरी घरी गेली तू म्हणलं तर म्हणते माहेरी गेली का हा माहेरी नाही घरी गेली हो तर माहेरीच गेली ना हो हा का कायसाठी पाठवला असं तुझ्या पोट दुखत होतं
हा मी मला दिवाळीला गेली हा. आणि राखेरीला गेली हा. मी मला आता दिवाळीच्या सुट्ट्या आहे बा हा. त्यामुळे दिवसाचं येऊन द्या बघून नाही का हो आता मी भाऊ सगळं आलो इकडं माझे मागली रे बरोबर आहे त्याच्या घरी 4-5 दिवस मुक्काम झाला हो तुम्ही जातो इकडं तू जा तिकडं पोट दुखत होतो म्हणून तिने फिरायला पाठवला नाही पुण्याला वाटलं हा तिने काय बहाना केला असेल तो नाही का ठीक आहे सोंग सांगायची काही गरज आहे का हा नाही, सोंग सांगायची काही गरज आहे का हा इकडे या दोघंही या इकडे येणार ये. या लवकर या चालला मला हात सुटले मी ओळख घेऊन नाही ए, चल इकडे ये इकडे ये लवकर ये. हो ये नाही मला ये ना लागते का बजरंगबली हा ए शिया हो हो काळा बाबू पाहिला का जसा जसा प्रकाशित तसा तसा कोणते म्हणला हा याचा पहिला आवाज त्याचा एकाच ठिकाणी येईल. इकडे ये. मी काय म्हणतो तुझी पत्नी बापू हा त्या मागणी तेरीला विहिरी जवळ बसली होती 2 पोरी आणि तुझी पत्नी मी रोडने जाता जाता मला दिसले तर मी तिला हळवलं हा बरोबर आहे तुम्हाला चक्कर अरे तुला भावाचा झगडा झाला हा आणि त्याची बायको होती त्याची असं हे नसतं नाही बसून तुला सांगू का त्याची बायको असं बाबा मी खरं सांगतो ना आमच्या सामने झगडा झाला त्याचा मंजुळाबाई मुलांची हा कोण होय हा तो पहिल हा तो पहिल हा कोण होय काय रे मारायला नाही मारायला कसं असेल तर माझा नवरा पहिलं करायचं शांतीला सुरुवात. ते सगळं सत्यानाशी आहे ते इकडं जवळ येऊनच नाही राहिली बोलवा पहिलं तिला सुरुवात. येतील काम नाही मी धावत त्यांना मारीन हा आणि पब्लिक पण करते काय करते? मी धावत त्या मारलो ए, आई का पडाय? आई सरपंच साहेब निवडून आले का नाही तो काही आले नाहीये हो ये हा बोला आई मस्त आहे मोठे मोठे पिढी आहे. या केसा घेऊन गेली या किती घेऊन गेली मला माय पण नाही झालं सपा येणं लवकर गेलो लवकर सरपंच साहेब होय हे माझे कोण आहे तुझी आई होय ना आई गावामध्ये मान आहे मान या ऋतूत निघली त्या घरी गेली हा? बाई घेणं सायकल मान घे हा, सायकल मान घे हा, सायकल सुपारी घे हा. माझ्या मान आहे का मान नावच तर आहे ना शांताबाई इकडून तिकडून इकडं आवाज झाला त्याचा तो शब्द बोलून घे हो या गावचे सरपंच मानवी माणसं आहेत. शांताबाई होय. हे तुमची सून आहे हे ये बाई इकडे ये. मुलांची हे तुझी सासू आहे ना हे सासू आणि हा नवरा भोकणे हा नवरा होय हा मी काय म्हणतो हिला घराबाहेर कशासाठी काढला मला हे सांगा आम्ही काय काढलं बाबा घरात? कोणाला काढलं तुम्हीच घराबाहेर काढलं कारण सरपंच तुम्ही साईडला उभा. हे आता चिकन मला आलं ये माझे आता चिकन होते चांगले भजे खाणार येते ना मी येतो काय हातच नाही लावायचा मला बिलकुल हो ना आपल्या बायको आपल्या कानातल्या गोष्टी कानात नाही ना काही नाही तिकडे जा मी म्हणत होती गुपितल्या गोष्टी गुपित ठेवा पोरगी आहे त्याला मी नाही ठेवत. मी ठेवत ना अशा धंदे करत जे झालं ते झालं मी मी आमने सांगितलं आमने सामने बोलीन बोलते नाही आठवलं. तर मग तुमच्या मायनं कान भरो का नाही घराची सत्यानाशी केली आता चिकनवाला आलं आपल्या पोरी कुठे बघ पोरी गेल्या की पोटी गेल्या तर तुम्हाला काय करत आहे पोरीच्या महाबंदीच्या एकटीच्या पोरी पोरी त्या एकटीच्या स्वयंपाकाला महापोराला काही सांगायचं होतं तर अशी मला मारली आहे शिकवून टाकली मार दुसरा दिलं बस शांत वाटलं मला हाकायला लागली हाका तर मी इकडे या आता आहे इकडे. एवढी नाटकी आहे ते बाई या इकडे या बाबा. सरपंच साहेब हा सरपंच साहेब बापू
मी काय म्हणतो तू आपल्या पत्नीला घराबाहेर काय साठी काढलं? काढलं नाही जे असं कोण म्हणतं काढलं? ते तुझी बायको म्हणत आहे. बोल. मला जो स्वतः बोलून राहिला आता बोल ना, ते बोलायला तयार नाहीये. तुम्ही मोठी झाला घ्या माझ्या हो काय बोलले काय बोलेन हा तुझी बायको तर तू काही म्हणशील, तिच्यावर अन्याय करशील तरी चालत नाही का? म्हणजे बायको झाली म्हणून काही म्हणायचं का? बाईच्या मग कोणी आहे नाही? बायको बापाचं घर सोडून तुमच्या जवळ येते काय साठी येते? बहुत चाय प्यायला मी तर तिथे जमलं का नाही येते काय साठी? माझ्या लग्न जमलं जोडा झाला झाला ना मग खेदाचा काही प्रश्न आहे? काय साठी घेतलं मी ना काय साठी घेतला? मी ते जातो म्हणजे माहेरी जावा तर ते कारण नाही आहे. तर मला बोलायलाच होतं तुम्ही मला नाही जमत अरे आता मला माहित आहे ना कारण. आमच्या समोरच तू असा करशील तर मागं काय नाही केला असशील. आमच्या दोघांना मी काय म्हणतो आमच्या मी काय म्हणतो आमच्या दोघांना मला प्रेम झालोय प्रेमाच्या गोष्टी कसं प्रेम माहिती तर हं? मी हिरे त्या पोरी घेऊन त्या इडीवर गेली तेव्हा तुझं प्रेम कुठे गेलं होतं मला तो स्वतः माझा बोलल्या का? ते बोलत नाही. काय झालं कुठं सरपंच आहे तुला विमान सांग तुला मारलं नाही ना नाही मारलं हा नाही तू नसतं मारलास ना, मी कोठे मारला ते घे. मी ना हातही नाही लागला ना बोटही नाही लागला. ते तशीच आहे ते. हा सरपंचाने 50,000 रुपये चाटून दे चाटवून देऊ का? आणि ते बारची मला बार खेळून दे फेडून देऊ. तो सरपंच का मग हवा 50,000 रुपये घेईल. अहो सध्या तुमचा औषध लावतो म्हणा अक्षित लावतो म्हणून पाय पाय किती पोटामध्ये शिकवतो. मी इकडे जाऊन मी सांगतो तुझे सरपंच भाऊ सरपंच भाऊ काय म्हणता? ओवाळू का तुम्हाला अक्षित लावू? ओवाळा हा? ओवाळा जाऊ द्या ना जी का करता 50,000 घेऊन घ्या आणि घरातली गोष्ट घरात ठेवा. म्हणजे का भिकारी समजून राहिलीस का? हा? नाही भिकारी समजून राहिली का? 5,000 घ्या ना, ज्याची त्याची जाऊ द्या. ह्या बायाले न्याय कुठून भेटत? जाऊ द्या ना का करता. असे पैसे देऊ देऊ तुम्ही कामं करा. हा ह्या बायाले नाही भेटत कुठून? जाऊ द्या ना आता का करता. आता घरातली गोष्ट घरा. मी काय म्हणतो का म्हणता? 2 पहिल्याची मुली आहे हो आणि तिसऱ्यांदा तिच्या गर्भामध्येच मुलगी आहे. हो म्हणून तुम्ही तिला मुलगी आहे म्हणून घराबाहेर खेळल्या. अजी मी म्हणलं तिसऱ्यांदा पोरगा होईल, वंशाचा दिवा होईल, काही नाही. बालमारीचा राखणदार होईल. हा मारमारीचा राखणदार होईल, हो वंशाचा दिवा. वंशाचा दिवा तो घरोघरी रस्त्यावर लावा. लावा. कोणत्या नाली, कोणत्या खातावर, कोणत्या कुटाला. पोरगा होईल तर मारता गेलं होईल म्हणलं. ह्या फाका करून टाकून दुसऱ्याचा धन. हा दुसऱ्याचं धन. मग? मी काय म्हणतो हा. माय बोलता तुम्ही माणसा सोडून बाया बोलता बाया संग मायला समजता का काही हा तर तुम्ही बायाच्या पहिले होता ना. सर्व सर्व हा नमस्कार रात्रीची हो एक काम करू काम इकडे द्या. हो सांग ना. त्याचा मोबाईल काही दे गुळगुळी पिऊन तू आपल्या घरीच पे. ऐकून घ्या हा तुम्ही त्या कमी मला माहित आहे हो पार्टी कोण टाकून म्हणलं एका पार्टी वाटी आपण खातच नाही. हा? आपल्याला घरचंच पाहिजे. घरचं पाहिजे. हो तर घरी कोण ना? घरी कापटीच्या पहिली. का म्हणजे नाही. हा कोंबड्याला बघलं. कोंबड्या कापते. सरपंच साहेब जाऊ द्या झालं ते झालं मी काय म्हणतो तुम्हाला खिसे भरू का काय नाही पाहिजे. ए माई आणून दे. खिसे भरायचे नाही. खिसे मध्ये भरायचेच नाही यार. मी काय म्हणतो मी जे म्हणतो ते आहे. हा. तुला 2 पुरी पहिले आहे बापू खालता बसलं बे. आणि आता गर्भामध्ये मुलगीचा म्हणून तू तिला घराबाहेर खेळलं. हो किंवा नाही? काय मग मला हो किंवा नाही? आता तुमच्या आता चला तुमच्या तोंडाने
मला नाव सांगा त्या सर्व ऐकून घ्या मला ऐका म्हणजे माहिती किती नाव सांगे म्हणलं त्या मायले नाव सांगे म्हणलं असं ऐकून घ्या हा. तेव्हा मी डॉक्टरकडे गेलो हो डॉक्टर का म्हणे म्हणे पोरगा आहे म्हणे पोरगा आहे आहे हो त्याने 70,000 रुपये मी कॅश दिली 70,000 हा हा आणि मुलं वगैरे कोणाने डॉक्टरने का झालं पहिलं ते सांग त्याला पैसे खाली खाल्ली हा मी नाही का म्हणे तो डॉक्टर का म्हणे अरे हे बापा मला का पाहता म्हणे हा. असं तसं सांगितलं हा हा मुलगा आहे म्हणते रे हा. मी सगळं मग मुलगा असताना मग दुकानात गेलो हा. मी याच्या पाठीने घेतले हा. गावात वाटले हा आणि तो मला भोगी जाऊन ह्याला मी डॉक्टर सांग बोलले म्हणे हा. मग तो डॉक्टर तुले म्हणे पैसे दे म्हणे सर नाही म्हणे हा, तर का म्हणे पेल्याच्या पाठी घेऊन येतो म्हणे आता समज तो 70,000 रुपये दिले आता ते आमच्या अंदाजचे गोष्ट असेल ना हो तो अंदरचे पैसे घेतले ना ओ डॉक्टर साहेब ओ डॉक्टर साहेब अरे वा तुम्ही म्हणतो समजा बोले बोलवा डॉक्टर साहेब ओ डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार बोला अं, बोला ना दवाखाना बंद केला का हो जी बंद झाला आता दारू गुन्हा संपल्या हा? गुन्हा त्याला संपल्या बंद झाला डॉक्टर नाही बाबा ना, मध्ये काही औषध घ्यायची नाही कोणाला घ्यायला होतं? ते माझी घरवाली आणली का नाही हा तर सगळं उलटं पाहतो झालं उलटं पाडलं का मुलगा याला पेढे घेऊ का हा पेढे घेऊ मुलगा या हो नको कोणा तिचा नको बनव काहून? नको काहून तर पेढे आणलास ना तूच खाऊन घे काय झालं तर तूच खाणं तर पेढे तूच खा हा? पेढे मी तूच खा मी तर खाईनच हा मग सांग हा मग पैसे 70,000 रुपये पाहून घेतले 70,000 घेतलं हो घेतलं का मी ना 70,000 घेतलं का मी ना तो आपल्या पत्नीला आवाज द्या हा? तुम्ही आपल्या पत्नीला आवाज द्या हो द्या ए बाय बायको बरं इमानदार सांग डॉक्टरनं तुला चेकअप केला आणि तू का चेक केलं का चेक केलं सोनोग्राफी केलेली सोनोग्राफी मध्ये मुलगी निघाली या पैसे आमचे मी आता ए डॉक्टर बोल तू किती खरं बोललास का बोललो काय टेन्शन नाही खायचं म्हणे हा तो पोरी आहे म्हणे हा बरोबर आहे ना. तिचा मुलगा आहे म्हणे हो आणि काउंटरचा दिवसा घेतो म्हणे मला सांग मला सांग मी गर्भपात करू हा गर्भपात करू तुम्ही पैसे दिला मला मी गर्भपात करू आणि हातकडे जाऊन अंदर जाऊ असा कोणता डॉक्टर आहे तो तुझा प्रश्न आहे त्या असा कोणता डॉक्टर आहे त्या गावात हा का डॉक्टर करून उभा ते गर्भपात करून मुलगा गर्भपात करते डॉक्टर आहे का म्हणजे गर्भपात करायचा नव्हता अबे हे चोर आहे ते 70,000 मग तिला पण 70,000 ते त्या पत्नीकडे दिले ते 70,000 दिलं का नाही ते तुझ्या पत्नीकडे दिले मी वापस दिले पण गर्भपात नाही करू शकलो मग ह्या गोष्टी पहिलं मला सांगितल्या तर तू येणार हेपण्या होतास ना हा येणार फुकण्या खोकल्या नको बोलू मग इथं काय होतास ना समजलं का मग ते टाकायचं मला काढून दे आणि पैसे घेणं बंद कर मी पैसे केला जाता चांगली केला जा. मी तुला पैसे मागितले मग म्हणलं तर 70,000 रुपये घे आणि मग पत्नीचा गर्भपात करून घे आता ठीक आहे मी आपल्यापासून बोलतो हो तर मग चोक्या ए बोलू इकडे तुझे पैसे डॉक्टरला दिले का मग मध्ये मला सांग. घरच्या अलमारीमध्ये आहे. जगा नाही थोडी ठेवली मी. मग हे सरपंच संघ पाऊल असं केलं होतं काऊन घरपत आणलं त्याने आवा तुमच्या मायाला तुम्हाला तुला ते भदे खाल्याशिवाय बरोबर कळलं नाही. थांब बापू मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे कोणाच्या हातात नसते मग हाती नाही तुमच्या हाती नाही बरोबर आहे हे नैसर्गिक देण आहे बरोबर आहे. बरोबर आहे ना बाई जेवढं 2 गुणसूत्र असतात हो. एक असते X आणि एक असते Y हो. आणि पुरुषांजवळ Y गुणसूत्र असते एकच असते जेव्हा Y गुणसूत्राशी मिळल तेव्हा पोरगा होते आणि एक सोबत जुळला तर पोरगी होते ते म्हणजे ABCD नाही जमत. नाही समजत ना हा म्हणूनच तुम्ही अशा उलट टपू म्हणजे मला माफ करून द्या पोरगीच का देते ना पोरगाच का देते ऐक मी सांगतो ए, आई! आई! अरे जन्म तुझा
भिक्षेपासून झाला ना तू हे नसतील तू झाला असता का मला का माहित? हो, मी- अरे जन्म तुझा अरे बाई पोटी हे कुठे? आणि विचार करा हे बाईच नसती हे, अबे हे बाईच नसती हो सरपंच साहेब. हा, तोंड सांभाळून बोला. कायसाठी अबे म्हणतोस? हो नाही करायला कामाला शिवाय गेले जाणार. तुला फाशीवर बी चढवू शकतो तू एवढी बी अवकाश नाही. बोलू दे, ऐका. हा अरे जन्म तुझा बाई पोटी विचार करा बाईच नसती अरे बाईच नसती अरे सांगा तुमचा जन्म तरी असता का अरे सांगा तुमचा जन्म तरी असता का अरे जन्म तुझा बाई पोटी विचार करा बाईच नसती बाईच नसती अरे सांगा तुमचा जन्म तरी असता का अरे सांगा तुमचा जन्म तरी असता का ए बापू ए चांगल्या नावात त्याला तर तुम्ही ऐकाच नाही मार्कुंडा मी इकडं चांगलं सांगून राहिलो की या परिपंचाचं आणि तू तिकडं का करून राहिला मी करते ह्यानं माफ करू. हा मुलगाच का देते ना मुलगीच का देते काय देते? मुलगी आपल्या मायेचं नाव रोशन करते ना आपल्या नवऱ्याचं नाव रोशन करते कोण म्हणते? हा कोण म्हणते? कोण म्हणते? मी म्हणतो हो, आपल्या कोणी काय केलं? आपल्या पोरीने काय केलं? अवा, आया, पोरगी हे मायच्या घरी राहते हे नाव रोशन होते आणि नवऱ्याच्या घरी येते हे नाव रोशन होते. असं म्हणजे तू चुप नाही तुला समजत. अरे मुलापेक्षा मुलगी बरी मुलापेक्षा मुलगी बरी रे प्रकाश देई दोन्ही घरी हा, आता समजलं. समजलं म्हणजे जन्म झाला तर मायबापाचं नाव हा आणि लग्न झालं सासऱ्याचं सासऱ्याचं नाव. आपण सगळी मजा. बरोबर आहे आणि पोरगा कोणतं नाव रोशन करते तुमचं हो? 10 एकर शेती राहू द्या ना हा. बाप तिकडं मलमल कष्ट करते हा आणि हे पोट्ट त्या पांढरीला जाऊन बिया फुकते हा दारूच्या भट्टीत जाऊन बेवळा बनते मग मी आता सगळ्या लोकांना असंच म्हणावं. पण मुलगी जाते का तुम्ही सांगू ना. जाते का नाही. नाही जात नाही. ना मग मुलगी खरी का मुलगा खरा तो मुलगा कोणत्या करा? मग तुम्ही म्हातारपण झाल्यावर मायबापाने जेवण पाणी काम नाही द्या तर मी ना एकच गलती केली ना. आणि पोरगी जर मले सांग एखाद्या पोरीचा जर बाप मेला का नाही या गावची असेल का नाही तू भंडाराली असेल का नाही तर तुझा बाप मेला बाई ते आज तर कामधंदे सोडून जेवण खाऊन सोडून ते पहिले जाते आणि पोरगं पोरग जाते का कोण जात? हा? ते कुराड ठरलं रे कुराड हा ए हांडी धर माझ्या बस हा मला जमते का ते काहून त्याची चालाची सुट्टी नाही राहत तर त्याच्या काय जमणार हो हो हे गोष्ट. आहे ना हा दारू पिऊनच उडून राहिले त्याला काय फळ काय मा बाप मेला का ना माय माय मेली का हा जो तो म्हणे तो अरे मुलगाच पाहिजे आणि मुलगी कुठे कमी आहे जो तो म्हणतो, मुलगा पाहिजे, मुलगी कुठे आहे. जो तो म्हणतो, मुलगाच पाहिजे, मुलगी कुठे कमी आहे. जो तो म्हणतो, मुलगा पाहिजे, मुलगी कुठे कमी आहे.
मी काय म्हणतो बापू, जो तो म्हणतो मुलगाच पाहिजे, अरे मुलगी कुठे कमी आहे, डॉक्टर आंबेडकरांच्या हिंदू, अरे कोडबिलची हमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला मान स्त्रियांना दिला. बरोबर बरोबर. 144 पान नंबरवर हे आहे महिलांसाठी अधिकार.